ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र। किलकी किलकी उठत धाय, किलकी किलकी उठत धाय, गिरत भूमि लटपटाय, धाय मातु गोदरथ, दशरथ की रनिया, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र। आचल रजांग झाली, आचल रजांग झाली, विविध भाती सोदुलारी, विविध भाती सोदुलारी, तन मन धन वारी वारी, तन मन धन वारी, तन मन धन वारी वारी, कहत मृदु वचनिया, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र। तुलसीदास अति आनंद, तुलसीदास अति आनंद, देख के मुखारविंद, देख के मुखारविंद, रघुवर छवि के समान, रघुवर छवि बनिया, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वाचला मात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य, तं वन्दे रघुनन्दनम्। ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, डाव्या बाजूला जनकनंदिनी सीता आहे आणि ज्याच्या पुढे मारुती उभा आहे, अशा श्रीरामचंद्रांना मी नमस्कार करते। इथे उपस्थित असलेल्या श्री हनुमानांनाही मी सादर वंदन करते आणि इथे असलेल्या सर्व रामभक्तांनाही सादर वंदन करून आजच्या विषयाकडे आपण वळतो। 2 दिवस आपण पिता पुत्र आणि बंधू या नातेसंबंध कसे होते ते थोडंसं पाहिलं होतं। आपल्या संस्कृतीमध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव अशी एक कल्पना आहे की पहिली गुरु आई आहे, दुसरे गुरु पिता आहे आणि तिसरे गुरु जे आहेत ते वाट दाखवणारे असे गुरु आहेत। आणि ह्या गुरुची सुद्धा या गुरुच्या घरी जाऊन आपण जे शिक्षण घ्यायचं अशी संकल्पना आपल्या संस्कृतीमध्ये आहे आणि त्यांच्या तिथे जायचं, जे पडेल ते काम करायचं, सगळ्यांच्या मध्ये राहायचं आणि शिक्षण घ्यायचं। म्हणून अतिथी देवो भव ही पुढची आहे, कारण अतिथी देवो भव ही हे शिक्षण सुद्धा, हे संस्कारही गुरुच त्यांना देत असतात। तर हे गुरु देवो भव, आचार्य देवो भव, आचार्य असं त्यांनी म्हणलंय। आचार्य म्हणजे केवळ गुरुच असं नाही, तर जे आचरणाबद्दलही शिकवतात आणि ते स्वतःही तसं वागतात असे गुरु।
तुमच्या जीवनाला दिशा देणारे, तुमचा पुनर्जन्म करणारे, की ज्या वेळेला आहे गुरुकडे जातात त्याच्या आधीचा एक संस्कार आहे म्हणजे उपनयन किंवा मौंजी बंधन. मग हे कशासाठी? वयाच्या 8व्या वर्षी ही मुंज किंवा उपनयन हे केलं जायचं आणि मुंज झाली की मुलांनी गुरुकुलामध्ये गुरुच्या घरी शिकायला जायचं. अशी आपली शिक्षणाची पद्धत होती. आणि एकदा गुरुच्याकडे गेलं की 12 वर्ष 16 वर्ष गुरुच्या इथेच राहायचं आणि सर्व शिक्षण आपण घ्यायचं. आणि ते गुरुनी ठरवायचं की या मुलाची कल कुठे आहे, त्याला काय झेपणार आहे, काय नाही, त्याची आवड काय आहे, ते ओळखून त्याप्रमाणे शिक्षण गुरु देत असत. आजच्यासारखं हे नव्हतं की मुलगाच सांगतो की नाही मला इकडे नाही जायचं तिकडे नाही जायचं. काही वेळेला पालक आग्रह धरतात, त्यांना कोणीतरी व्हायचं असतं, ते त्यांना शिकता आलं नाही म्हणून त्यांना वाटतं की आपल्या मुलांनी ते शिकावं. मला इंजिनियर व्हायचं होतं, मुलांनी इंजिनियर व्हावं. मला डॉक्टर व्हायचं आहे किंवा मी आहे तर मुलांनी डॉक्टर व्हावं. पालक ठरवतात, मुलगा एक ठरवतो, पण मग हाही विचार होत नाही की या मुलाला ते झेपणार आहे का नाही. तर अशा गोष्टी तेव्हा नव्हत्या. ते गुरुनी ठरवायचं की याला काय शिकायचं आहे, काय शिकवायचं आहे, हा कोण आहे, कुठून येणार आहे. हा क्षत्रियांपैकी असेल तर युद्धविद्या, रथविद्या, धनुर्विद्या ही त्यांना शिकवली जायची, युद्धाच्या पद्धती शिकवल्या जायच्या. आणि एवढंच नव्हे तर सर्व तऱ्हेचं शिक्षण, सर्वांना शिक्षण सारखंच होतं, पण प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे क्षमतेप्रमाणे त्यांना शिक्षण दिलं जात होतं. म्हणजे कसं की दोन फरक हा त्याच्यामध्ये मला आता सांगायचा आहे, तो म्हणजे असा की जो विद्यार्थी आहे, जो शिष्य आपला आहे, त्याच्या कुवतीप्रमाणे काही मुलं कशी आहेत की एकपाठी असतात, झटकन सगळं समजावून घेणारे असतात, समज त्यांची जास्त असते, क्षमता जास्त असते, ज्याला धारणाशक्ती असं म्हणलं जातं, ती धारणाशक्ती त्यांची जास्त असते. एखाद्या मुलाला एखादी गोष्ट एकदा सांगून कळते, ती त्याला लगेच पाठ पण होते, म्हणून त्याला एकपाठी असं म्हणतात की एकदा वाचलं की त्याचं पाठ होतं. काही मुलांच्यामध्ये असतो हा गुण, आज सुद्धा अनेक मुलांमध्ये आहे. तर बाकीच्यांना 2 वेळा सांगावं लागतं, काहींना 3 वेळेला वाचावं लागतं, काहींना 5 वेळा वाचावं लागतं, पण तो वेळ त्यांना दिला जायचा. की असं नाही आहे की आता बाबा काय ज्याला आपण काय म्हणायचं युनिट टेस्ट, ही युनिट टेस्ट, ती युनिट टेस्ट, मग काय सत्र पहिलं मग सत्र दुसरं. म्हणजे काही वेळेला या परीक्षांचं स्वरूप पाहून आपल्याला भोवळ येते का काय अशी परिस्थिती की सगळं शिक्षण हे बदलून टाकलेलं आहे. आणि एवढ्या सगळ्या याच्यामधनं जे मार्क जे येतात तर त्या मार्कांसाठी सगळी धावाधाव. म्हणजे खरोखर हे आज खरे विद्यार्थी आहेत का परीक्षार्थी आहेत, तर मला वाटतं ते दोन्हीही नाही, ते मार्कार्थी आहेत असं मला वाटायला लागतं. कारण जे करायचं ते मार्कांसाठी. आणि पुन्हा काय आहे, एवढं करून त्यांना काही येतच नाही आहे, त्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष नोकरी करायची वेळ येते त्यावेळेला त्यांना पुन्हा ट्रेनिंग. आज जर इंजिनियरच झाला आहात तुम्ही आणि अमका इंजिनियर आहे म्हणून तुम्हाला कंपनीत नोकरी आहे, तर वेगळ्या ट्रेनिंगची काय गरज आहे. पण शिक्षण असं नाहीच आहे ना ते, कारण शिक्षणाच्या पद्धती खूप वेगळ्या होऊन गेलेल्या आहेत की त्याच्यामध्ये ज्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असं म्हणलं जातं, येस ऑर नो, याच्यामध्ये जोड्या लावा, काढलेल्या जागा करा असे. मग सगळे 100पैकी 100 मार्क मिळायला काय कठीण आहे. पण प्रत्यक्ष ज्ञान काय, शून्य ज्ञान, काहीच नाही. आजचं शिक्षण काहीच देत नाही. तसं त्या गुरुकुलात नव्हतं. तर मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रामधलं सर्व तऱ्हेचं शिक्षण गुरु देत असत. मग त्याच्यामधनं जे लागतं रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व शिक्षण या विद्यार्थ्यांना दिलं जात असतं. किंबहुना ते कंपल्सरी विषय होता म्हटलं तरी चालेल, अत्यावश्यक शिक्षण. आणि मग स्वयंशिक्षण कसं करायचं हाही भाग त्याच्यामध्ये होता. त्यामुळे राजपुत्र असल्या तरी त्यांना झोपडी बांधता येत होती. लक्ष्मणांनी बांधलेली आहे पर्णकुटी, अत्यंत उत्तम पर्णकुटी त्यांनी बांधली. आणि मग त्यासाठी लाकूड तोडणं, ते आणणं, आणि किती थोडक्या वेळात. जसं आज इन्स्टंट म्हणू ना आपण की आपल्याकडे काम करायचं असेल तर बघा, घरात पसारा नको, पहिलं घरातली बाई बुवा कोण असेल तर विचारतात, काय रे बाबा तू घरनं करून आणणार आहे का, इथे आम्हाला तो कडकडाट नको, तो त्याचा आवाज, मग ती सगळी धूळ, मग हे नको, तुम्ही तुमचं तयार करून आणा आणि इथे बसवा. ही वानगड नव्हती. तोडण्यापासून सर्व कसं करायचं हे सगळी माहिती त्यांना दिली जाते. त्यामुळे सर्व तऱ्हेने विद्यार्थी परिपूर्ण शिक्षित झाला हे गुरुनी ठरवायचं की तुझं झालं आहे का नाही. आणि म्हणून आज कसं आहे, तर आज पहिलीतला एकदा तुम्ही पहिलीमध्ये गेलात की तुम्ही किती हुशार असाल,
तुम्हाला 10 वर्ष 10वीपर्यंत जावंच लागतं. मग अशा वेळेला जे जास्त बुद्धिमान मुलं आहेत त्यांची कुचंबणा होते. ते म्हणतात येतं आणि घरी तर आई वडील ओरडतात, अभ्यास कर. 10वीला असेल तर बघायलाच नको. म्हणजे मला तर वाटतं ना, प्रत्येक पालक हे 2दा 3दा 10वी-12वीला बसतात. खरोखर परिस्थिती आहे. नाही 10वी येणारे कोणाची 10वी आहे? मुलाचे. 10वीत गेलेला मुलगा किमान 15 वर्षाचा तरी असेल, 14-15 वर्षाचा. मग त्याला आपल्याला अभ्यास करायचा हे नाही समजत. बरी पालकांना पुढे कळतंय की त्यांच्यात काय आहे. मला तर वाटतं आज आपल्यासारखे त्यावेळेला जे शिकलेले लोक आहेत की कितीही हुशार असतील, पहिले आले असतील, दुसरे आले असतील, त्यांना जर आज पहिली दुसरीत बसवलं तर ते चक्क नापास होतो. खरंच आज अशी परिस्थिती आहे. कारण सगळा ढाचा बदलून टाकलाय की ज्याचा काहीही उपयोग नाही. जीवनामध्ये शिक्षण काय घेतलं, काय कागदाची भेंडोळी गोळा करणं, याच्या पलीकडे या शिक्षणाचा खरोखर काही उपयोग नाही. कारण आजचं शिक्षण ना भाकरी द्यायला उपयोग, ना नोकरी द्यायला. छोकरी मिळते कागदाच्या भेंडोळ्यावर, पण हे मिळत नाही. संस्कार नाहीत, एकमेकांशी कसं वागायचं हे तिथे शिकवलं जात नाही. मग काय शिकवलं तरी काय जातं? काही नाही. लाखावरी पैसे. आज नर्सरीमध्ये अगदी छोट्या सिनियर KG असेल तर ₹1,00,000 वर्षाला खर्च आहे. म्हणजे म्हणून काही म्हणतात की आम्हाला शिक्षणाचा खर्चच परवडणार नाही, आम्हाला मूलच नको. म्हणजे कुठून कुठे आपण चाललोय. म्हणजे ही विनोदाची गोष्ट आज नाही राहिली. काही एक 5-6 वर्षापूर्वी ही विनोदाची गोष्ट होती की आधी शाळेत ॲडमिशन घ्या आणि मग पोर जन्माला घाला. उलटं. म्हणजे आज सगळं बदलून गेलं आणि एवढं सगळं असून सुद्धा प्रत्यक्ष पदरात ना त्या मुलाच्या पदरात पडत, पालकांच्या तर नाहीच. आणि याच्या पदरात या शिक्षणाने काहीही पडलेलं नाही आहे हे समजायला या मुलाच्या आयुष्यातली अत्यंत जी महत्त्वाची वर्ष असतात ती सगळी या अशा निरुपयोगी शिक्षणामध्ये वाया जातात. त्यामुळे त्यातनं काहीच त्यांना समजत नाही. ना त्यातनं देशभक्ती शिकवली जात, ना आईवडिलांची कसं वागायचं हे शिकवलं जात. काही शिकवलं जात नाही. शिकवलं जातं तो फक्त व्यक्तिवाद आणि स्वार्थ की ज्याचा त्यांनाही उपयोग नाही. आणि दुसरी गोष्ट, कुठलीही गोष्ट मनाविरुद्ध झाली तरी सुद्धा ती करायची असते. नकार पचवणं ही गोष्ट तर आज शिकवलीच जात नाही की किमान जर शाळेत शिकवली जात नसेल तर घरी तरी पालकांनी शिकवायला पाहिजे. पण तेही होत नाही. कारण एवढं बघायला आज पालकांना वेळच नाही आहे. कोणालाच वेळ नाही आहे. आजी आजोबांनाही वेळ नाही आहे आणि आई वडिलांना वेळ नाही आहे. आजी आजोबा कदाचित वेळ काढतील कदाचित, पण ते आई वडिलांना आजी आजोबांचं पटायला पाहिजे. एक का गोष्ट म्हणजे हा सगळा जो भाग आहे ना, तर हा या सगळ्यामध्ये खूप मोठ्या 2-3 पिढ्यांचं खूप मोठं नुकसान झालं. आज आता परत म्हणजे वर्णनात्मक सगळे पाहिजे आहेत. हा कुठेतरी मार्कांचा धावत असलेला घोडा कुठेतरी अडवायला पाहिजे आहे. ही जाणीव होऊन आता त्या शिक्षणात बदल म्हणजे परत काय झालं या शिक्षणातनं बदल म्हणजे जे आपण 11वी शिकलेलो होतो त्याच्यामध्ये जी वर्णनात्मक उत्तरं लिहायची सवय होती ती सवयच या मुलांना नाही आहे. म्हणजे आज खरोखर ही सत्य परिस्थिती आहे की भाषांच्या मध्ये डॉक्टरेट मिळवणाऱ्या मुलींना एक पानभर स्वतःचे विचार लिहिता येत नाहीत त्यांच्या भाषेत. मग ते माध्यम कुठलंही असू दे, हिंदी असू दे, मराठी असू दे, इंग्लिश असू दे, काही असू दे, इंग्रजी माध्यमात गेलेल्या मुलांना इंग्रजीमधनं एक वाक्य सुद्धा लिहिता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाची भाषा ही धडगुजली. म्हणजे कुठेही बघा आज मालिकांमध्ये बघा हे काय चाललंय म्हणजे धडगुजरी, ना धड मराठी, ना धड इंग्रजी, ना धड हिंदी. आणि अशी धडगुजरी भाषा बोलणं म्हणजे त्यांना स्टेटस प्राप्त होतं. अशी काहीतरी एक चमत्कारिक विचार आपल्याकडे यायला लागले आहेत की मराठी बोलायचं तर शुद्ध मराठी. ज्या ठिकाणी आहे ना की ज्या वेळेला अनेक भाषा शिकल्या जातात, एकेका भाषांचा दुसऱ्या भाषांवरती प्रभाव पडतो, त्यानुसार थोडी भाषा बदलते, नाही असं नाही आहे. पण आवश्यक तिथेच तेवढाच तुम्ही वापर करा. कुठल्याही भाषेबद्दल अज्ञान नसावं. प्रत्येक भाषा शिकावी, पण त्याच्यातली सौंदर्य स्थळं पण शिकावी, अनेक गोष्टी पण शिकाव्या. आज खूप ही खंत वाटते की जिथे आपली पिढी जी आपण पाहिली तर की ही बऱ्याचशा उत्तम साहित्यावर बसली होती असं मला वाटतं. मग ते हिंदीतलं असू दे, इंग्रजीतलं असू दे, मराठीतलं असू दे, जे आहे ते. पण आज मुलांना वाचायची सवयच नाहीये. वाचतात ती एक कॉमिक्स, कार्टून, बाकी काहीच नाही. बाकी माहितीच नाही आहे की काय आहे काय नाही. तर हे कधी ही जबाबदारी कुणाची की त्यांना वाचनाची गोडी लावायची.
तर ही गोडी आपल्यासारख्यांचीच आहे. कारण शेवटी मातृदेवो भव, पहिला गुरु आई, दुसरा गुरु पिता. आज शिक्षक, तिसरा गुरु, गुरु म्हणजे शिकवणारे शाळांमध्ये आहेत ते, त्यांना तरी किती वेळ आहे? एका वर्गात जर 120 मुलं असतील तर त्या तरी किती जणांना हे करणार? बरं, मुलं पण आज इतकी वांड आहेत की पुरा त्यांना तू वेडा आहेस, मूर्ख, बावळटपणाची पण सोय नाही, रागवायची त्याहून सोय नाही. म्हणजे कसं शिकवणार तुम्ही? आज हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि त्यावेळेला हे रामायण किंवा रामाचे संस्कार आज उपयोगी पडणार आहेत, की यांच्या कथा, यांच्या गोष्टी ज्या चांगल्या आहेत या आपण सांगितल्या पाहिजेत. रामाच्या बाबतीतले चमत्कार नकोय, तर या गोष्टी सांगायला हव्यात, की त्यावेळेला ते गुरु कसं शिकवत होते, काय काय शिकवत होते. सर्व तऱ्हेच्या विद्या त्यांना ते शिकवत होते, की त्यांचा त्यांना जीवनात उपयोग होत होता. म्हणजे एखाद्या मुलाचा वेद हे प्रत्येकाने शिकले पाहिजे, की जे जसं आपण म्हणू की प्राथमिक शिक्षण, त्याला अगदी छोटी सुरुवात काय आहे हे तरी त्याला माहिती पाहिजे. भले त्याची कुवत नसेल तर दुसरी विद्या त्याला, की लोहाराचा व्यवसाय असेल तर त्याला त्याच्यामध्ये खाचाखोचा शिकवा, त्याच्यामधल्या गोष्टी शिकवा, की ज्याला स्वयंपूर्ण शिक्षण, शिक्षणामुळे स्वावलंबन यायला पाहिजे, स्वयंपूर्णता यायला पाहिजे. तर अशा तऱ्हेचं शिक्षण त्यावेळेचे गुरु हे देत होते, म्हणून ते गुरु होते. आणि असे गुरु आणि शिष्यांच्या अशा अनेक जोड्या आपल्याला रामायणामध्ये बघायला सापडतात. मग गुरुशी कसं आहे, की त्याच्यामधल्या प्रसिद्ध जोड्या म्हणजे राम आणि त्याचे भाऊ यांना जे शिकवलं ज्यांनी, की वसिष्ठ आणि रामाचे जे दुसरे गुरु विश्वामित्र, या दोन्हीही गुरूंचा खूप मोठा प्रभाव रामाच्या जडणघडणीत असलेला आपल्याला दिसतो. आणि त्याच्या विरुद्ध की गुरु म्हणजे कुठे आहे, की ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी मिळतं आहे, काहीतरी आपण शिकतो आहोत, ते सगळे गुरुस्वरूप आहेत. आणि त्यांच्याशी कृतज्ञ भावाने वागणं किंवा त्याची जाण मिळवणं, त्यांना मान सन्मान देणं, ही गोष्ट ही त्यांना प्राधान्याने शिकवली जात असते. ज्या वेळेला आपण असं म्हणतो की गुरुकुलामध्ये सुद्धा त्याची विद्या पूर्ण झाली आहे, गुरु त्याला असं सांगतोय की तुझी विद्या पूर्ण झाली आहे आणि आता तो गृहस्थाश्रमात प्रवेश कर, त्यावेळेला गुरु त्याला उपदेश देत असेल. की काय उपदेश द्यायचे? पहिलं वाक्य होतं की सत्यम वद, प्रियम वद, तू सत्य बोल आणि गोड पण बोल. अतिथी देवो भव, तुझ्या घरी जे अतिथी येतील त्यांचा तू आदर सत्कार कर. जे काय तुझ्याकडे असेल त्याच्यामध्ये तू त्यांचा आदर सत्कार कर, त्यांना मान दे. जे विद्वान लोक असतील त्यांना सन्मान दे. तू आई वडिलांची पण तू सेवा कर. गुरुनी जी विद्या तुला दिली ती विद्या कधी तू विसरू नकोस आणि ही विद्येचा नेहमी सतत उजळणी करत राहा. म्हणून आपल्याकडे अशी पद्धत होती की गुरुकुल संपल्यानंतर, गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर सुद्धा वर्षातनं एकदा तरी पुन्हा तुम्ही त्या आश्रमामध्ये जाऊन त्या अभ्यासाची उजळणी करा. आणि त्याला श्रावणी असं नाही, की श्रावण महिन्यामध्ये, कारण त्यावेळेला पावसाळा आहे, श्रावण महिन्यामध्ये काय आहे गोष्ट असते की पेरण्या वगैरे करून झाल्यात, मशागत करून झाली आहेत, पाऊस पडतोय, बाकीकडे दुसरीकडे कुठली कामं नाही आहेत. कारण त्यावेळेला शेतीप्रधान हा देश होता, शेतीची कामं ही जास्त केली जायची. आणि पावसाच्या दिवसात अशा वेळेला पुन्हा गुरुच्या आश्रमामध्ये जाऊन जे आपण शिकलोय त्याची उजळणी करणं, याला श्रावणी. आज आम्ही त्याचा वेगळा अर्थ लावतोय. आपल्याला वाटतं श्रावणी म्हणजे जानवं बदलायचं. जानवं बदलणं हे समावर्तन किंवा श्रावण नाही, तो एक फक्त संस्कार राहिला. खरं म्हणलं तर आज जानवंच घालत नाही, त्यामुळे बदलायचा प्रश्नच येत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे काही ठिकाणी अशी आहे की जानवं घातलंय का बघितलं जातं, किंवा मंत्रालयासारख्या ठिकाणी जिथे आहे की तिरुपतीच्या जवळ जे मंत्रालय आहे वाडीच्या इथे, राघवेंद्र स्वामींचा मठ तिथे आहे, तिथे विशेषतः याची खूप कसून चौकशी केली जाते. आणि तिथे जेवायला बसायचं असेल तर शर्ट काढून जेवायला बसावं लागतं. आणि त्यावेळेला जानवं नसेल तर त्यांची पंगत वेगळी असते. मग त्यावेळेला त्या पंक्तीत बसायचं म्हणून लोक बाहेर जानवं विकत घेऊन गळ्यात घालतात आणि तिथे जातात. पण हे कशासाठी आहे? म्हणजे ज्यावेळेला मला आठवतं तसं की जेव्हा मी गेलो होतो त्यावेळेला त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला होता की अहो गोत्र म्हणजे काय असतं आणि प्रवर म्हणजे काय असतं. तर म्हणलं हे तुम्हाला कशाला पाहिजे? नाही, जर एखाद्यांना शंका आली की हा नुसतंच जन्म घालून आलाय तर त्याला ते विचारतात अजूनही. त्यावर त्यांचा खटला पण झाला, पण तोही त्या मठाने जिंकला की हे गोत्र प्रवर विचारलं जातं. म्हणजे आम्हाला काहीच माहिती नाही.
मग आम्ही वारसा कशाचा जपणार? म्हणून गुरु हा प्रत्येक शिष्याला सांगत असे की तू तुझे जे पूर्वज आहेत त्यांना तू कधी विसरू नकोस. त्यांचा जो वारसा आहे तुला जसा जमेल तसा तू तो पुढे ने. पुढच्या पिढीपर्यंत आमच्या मधल्या मागच्या पिढीमध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचा वारसा तू स्वतः जप आणि पुढच्या पिढीपर्यंत सोपवणं हे तुझं पहिलं काम आहे. आणि ह्याला पितृऋण असं म्हणतात. देवऋण, पितृऋण, ऋषी ऋण, ही सगळी ऋण या कल्पनेमध्ये दिली आहेत की यांनी जे जे सांगितलंय की जी परंपरा आहे, ऋषी ऋण म्हणजे जी वैदिक परंपरा आहे की जी यांनी जोपासली, त्यांचा ऋण म्हणजे ही परंपरा न विसरणं, त्याची आठवण करून देणं, त्याची माहिती पुढच्या पिढीला करून देणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्यच आहे. आणि केवळ आपलं कर्तव्य नाही तर राष्ट्रीय कर्तव्य. म्हणूनच यासारख्या ज्या ही परंपरा आपल्या वर्तनामधनं जिवंत ठेवली आणि त्याचे आदर्श त्या वर्तनातनं प्रस्थापित केले, अशा रामकृष्णांसारख्या विभूतींचं, या सर्व दैवत्व ज्यांना प्राप्त झालं त्यांचं जीवन अशा डोळस दृष्टीने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपल्या सगळ्यांचं राष्ट्रीय कर्तव्य असं की ते द्यायला पाहिजे. कशाही स्वरूपात द्या. नको ऐकू दे त्या मुलांनी, ऐकणार नाहीत मला माहिती आहे. आपण सगळे म्हणतो का मुलं ऐकत नाही. कितीही गोष्टी आपण नाही ऐकलं तरी सांगतो. काय म्हणतील, काय आजीला वेळ लागलाय, कुठे जाऊन काय ऐकून आली कोणाला माहिती, आमच्या इथे बडबडते, म्हणू दे, आज न उद्या त्यांना पटेल. आमच्या मागच्या पिढीने तेच केलं पण आम्ही ते सोडून दिलं मुलं ऐकत नाही म्हणून अर्धा दोष आपल्याकडे जातो. मला आठवतं तसं माझी आजी म्हणायची जास्त बंडखोरपणा हा पुढच्या पिढीत असतो, जो आपल्याही पिढीत होतो की हे का करायचं ते का करायचं. माझी आजी म्हणजे जास्त लाडा द्यायचं नाही, शहाणपणा करायचं नाही, कबड फोडून ठेवेल, मुकाट मी सांगते ते कर. मग त्या भीतीने का विना आम्ही केलं, पण त्याचा अर्थ आज मला कळतोय की जसा या गोष्टीचा अभ्यास सुरू आहे म्हणजे ते विसरत नाही, आज न उद्या त्यांना ते पटेल. आता माझ्या आजीची जी पद्धत होती पंतोजी पद्धत, ती आपण नको वापरूयात, पण वेगळ्या तऱ्हेने आपण सांगूया. तर मुलांची कुठेतरी, नातवंडांची कुठेतरी आपली नाळ जुळेल. नाहीतर त्यांचं जगच एक वेगळं झालेलं असतं, आपलं जग वेगळं झालेलं असतं. त्यांचं जगही समजून घेऊयात आणि मग त्याला पटतील अशा जरी उदाहरणं सांगितली नक्की पुढची पिढी ऐकेल. आणि हा जर आपल्याला विश्वास असेल तर तो मुलांपर्यंत नक्की पोचतो. आपणच मनात शंका घेऊन जर गेलो तर मग कठीण आहे सगळं. कारण आपण खूप नकारात्मक होतो. आपण म्हणतो नाही मुलं नाही ऐकत, जाऊ दे, नाही ऐकत, आम्ही काय करणार. नाही ऐकतील ते, सांगतो आपण बडबड करतच राहायचं. म्हणू दे बडबड आहे, काय म्हातारी झाली बडबडी आहे, बडबडू दे, म्हणू दे, पण ती बडबडत. दुसरं काहीतरी म्हणण्यापेक्षा हे सांगू म्हणजे आपलंही संसारातलं लक्ष थोडं बाजूला जाईल. कारण ते महाकर्मकठीण काम आहे. अभ्यास करणं सोपं आहे पण स्वयंपाकघरातला ठसा आपला पुसायचा फार कर्मकठीण काम आहे की अजिबात आपण ते सोडत नाही. ते सोडायला हवं. व्रतवैकल्यातनं पुढच्या पिढीला सांगा त्यांच्या पद्धतीने त्यांना कळतं. आपण पण शेवटी तेच केलं. आपण बदल नाही का केले, जे आमच्या सासूनीच माझ्या सांगितलं, आणखीच कोणी सांगितलं ते आपण केले, पण आमच्या यांनी नाही आज याच्यात हा अर्थ आहे म्हणून आपण केले ना बदल. तसं पुढच्या पिढीला करू दे ना. ते जर केले नाही तर आपली पुढे आपल्याही पुढे आपले जसं बापसा बेटा सवय म्हणतात तसे की ते काहीच करणार. मग थोडं तरी करेल, सोडा त्यांच्यावर. तर हे जे आहे ना हे जिवंत ठेवायचं काम आपलं आहे. विशेषतः स्त्रियांचं जास्त आहे असं मी म्हणेन. कारण त्याच हे पोटतिडकीने करू शकतात आणि त्यांच्या मनात आलं तर ते करतात, सोडून कधीही देत नाही. फक्त आपण ती क्षमता आपली विसरलो एवढंच झालं. ती जागृत करायला पाहिजे की जी या ठिकाणी झाली. या ठिकाणी या गुरूंच्या बाबतीमध्ये सुद्धा दोन्ही गोष्टी एकत्र झालेल्या दिसतात. त्याच्यातनं म्हणजे जसं आपण गुरु शिष्यांच्या जोड्या आपण पाहतो तसं त्याच वेळेला पती पत्नींच्या जोड्यांमध्ये सुद्धा हे गुरु आणि त्यांच्या पत्नी या कार्यरत असलेल्या दिसतात. वसिष्ठांबरोबर अरुंधती पण आहे, अगस्तींच्या बरोबर लोपामुद्रा पण आहे, अत्रींच्या बरोबर अनुसूया पण आहे, गौतम ऋषींबरोबर अहल्या पण आहे. आणि ह्या सगळ्या त्यांची शक्ती बनून काम. म्हणजे जर नसेल पती तर त्या स्वतः आश्रम चालवण्याची क्षमता त्यांच्याकडे, म्हणजे ते काम चालू. म्हणजे गुरु पत्नीचा पण जो भाग आहे ती म्हणजे सुद्धा आपले माता पिताच आहेत किंबहुना त्यांच्याही वरती आहे असा भाव त्याच्यामध्ये असणं. आणि हे सगळं त्यावेळी त्या गुरुकुलात शिकवलं जातं. सगळीचकडे होते पण दोन तट हे पडताना आपल्याला दिसतात. ते म्हणजे कसे की गुरुबद्दल जर
की ज्यावेळेला आपण विशेष विचार आपण नंतर पुढच्या आठवड्यामध्ये करणार आहोत त्याचा, त्याच्यामध्ये एक सांगते की ज्या वेळेला या गुरुचा अपमान केला जातो त्यावेळेला मात्र संपूर्ण याचा नाश होतो. असंच चित्र एकूण रामायणामध्ये दिसतं की रामायणामध्ये सुद्धा इक्ष्वाकू कुलातला दंड नावाचा राजा, त्यांनी दंडकारण्यामध्ये आपलं राज्य स्थापलं आणि तिथे तो उत्तम तऱ्हेने राज्य करत होता. पण काय त्याला बुद्धी झाली माहीत नाही की त्याचे जे कुलपुरोहित होते भृगु ऋषी, त्यांच्या मुलीवरती त्याची कामुक नजर पडली आणि त्यांनी तिचं अपहरण केलं. असं म्हणल्यावरती हा गुरुचा अपमान झाला आणि गुरुला राग येऊन त्याचं राज्य नष्ट झालं. म्हणजे गुरुचा अपमान न करता त्याला सतत मान द्यावा, त्यांनी दिलेली जी विद्या आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणं आणि त्या विद्येचा उपयोग लोककल्याणासाठी करणं, हा जो गुरुचा विद्या देण्याचा उद्देश असेल तो पार पाडणं हेच त्याचं प्रमुख कर्तव्य होतं. ते ज्यांनी ते कर्तव्य पार पाडलं तर ते पुढे यशस्वी झालेले दिसतात आणि ज्यांनी ते पार पाडलं नाही त्यांचा नाश झालेला असतो. की याच्यामध्ये रावणाचं देखील हेच उदाहरण आहे की आपल्या पित्याकडून त्यांनी विद्या घेतली, सर्व वेदांचं शिक्षण वगैरे सर्व त्यांनी घेतलं की वेदांचं संशोधन करून त्याच्यातली 10 पदं म्हणजे दशपदी निर्माण करायचं कामही रावणाने केलं, पण कणभर देखील आता त्यांना आपल्या पित्याबद्दल किंवा गुरुबद्दल नव्हतं. किंबहुना अनेक गोष्टी सांगायचा प्रयत्न विसरव मुनींनी केला, पण एकही गोष्ट त्यांनी ऐकली नाही. वारंवार त्या गुरुचा अपमान करत राहिले. एवढंच नव्हे तर तप करून ज्या ब्रह्मदेवानी त्याला वर दिला, म्हणजे वर देणं किंवा त्याला काहीतरी देणं, उत्तम देणं, ते मागितलं ते देणं, हा सुद्धा गुरु समान असावा. तर त्या ब्रह्मदेवाची सुद्धा जी अत्यंत आवडती अप्सरा होती तिच्यावर पण त्यांनी बळजबरी केली आणि त्याबद्दलचा रोष त्यांनी ओळखून घेतलेला आहे. तिसरा भाग म्हणजे शंकरांची जीवन सुद्धा त्यांनी तप करून त्यांच्याकडची विद्या घेतली, तर त्यावेळेला प्रत्यक्ष शंकरांनाच तुझी पार्वती मी घेऊन चाललो म्हणायचा एक उद्दामपणा रावणाने केलेला दिसतो आणि त्याचा शेवट त्याच्या विनाशामध्ये झालेला. ही गोष्ट जशी हे गुरु शिष्य जसे या बाजूला आहेत, तसेच आणखीनही दुसरी एक गोष्ट आहे की वसिष्ठ ऋषी जसे रामाचे गुरु आहेत, या चारही बंधूंना त्यांनी सर्व तऱ्हेचं शिक्षण वसिष्ठांनी दिलं होतं. वसिष्ठ हे सुद्धा, वसिष्ठ आणि अगस्ती यांचा जन्म एकाच वेळेला अरणीमधनं झालेला. तर अरणी म्हणजे काय, तर यज्ञाच्या वेळेला ज्यामध्ये घर्षण करून अग्नी निर्माण केला जातो त्याला अरणी असं म्हणतात आणि त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला अशी पुराणकथा आहे. आणि मित्रावरून आणि उर्वशी यांच्यामधून या दोघांचाही जन्म झालेला आहे. वसिष्ठ हे नाव त्यांचं का होतं, तर व हा श्रेष्ठत्वाचा निदर्शक असल्यामुळे त्यांचं वसिष्ठ हे नाव पडलं आणि हे अत्यंत बुद्धिमान होते. सर्व तऱ्हेचं शिक्षण होतं, विशेषतः राज्यशास्त्र, आणि याच्यामध्ये आजच्या भाषेत पाहिलं ना तर कितीतरी PhD त्यांनी त्याच्यामध्ये मिळवलेल्या होत्या की ज्यांना किंग मेकर म्हणजे राजाची जडणघडण करणं, राज्यशास्त्रामधल्या सर्व बारीक सारीक गोष्टींचं अत्यंत प्रयोग करून संशोधन करून त्या शास्त्राची बांधणी ही वसिष्ठांनी केली होती. आणि विशेषतः राजांनी कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, राजनीतीचा खरा अर्थ काय, राजव्यवहार कसा पार पाडायला पाहिजे, नंतर हेरांची नेमणूक कशी करायची, मसलती गुप्त कशा ठेवायच्या, अमात्यांची गुणांची पारख कशी करायची, अमात्य कसे नेमायचे, सचिव कसे नेमायचे, त्याच्या अंगी कुठले गुण असलं पाहिजे, मग त्याच्याबरोबर सेनापती कसा नेमायचा, त्याच्या हाताखालची जी दळं असतात तर ती मग काही पायदळ असतील म्हणजे त्यावेळेला पदाती असं म्हणत असत की नंतर मग ज्याला चतुरंग सेना म्हणजे काय आहे, तर मग चतुरंग सेनेचा अर्थ म्हणजे कसा आहे की त्याच्यामध्ये हत्ती, घोडे, उंट यांची पथकं आहेत, पदातींची आहेत. नंतर मग या घोड्यांच्या मध्ये अश्वविद्या असलेले या सर्व तऱ्हेच्या गोष्टी वसिष्ठांनी या सगळ्या लोकांना शिकवल्या. त्याच्याच बरोबर वेदवाङ्मय हे सर्व त्यांना पूर्ण शिकवलेलं त्यांनी होतं. नंतर न्याय, व्याकरण, छंद, अलंकार मंजुषा ज्याला आपण म्हणतात ती त्यांनी शिकवलेली आहे. राज्य व्यवहार कोश कसे निर्माण करायचे हेही त्यांनी शिकवलं. राज्य प्रत्यक्ष व्यवहार कसा करायचा,
प्रजेशी कसं वागलं पाहिजे, प्रजेशी कसं वागलं पाहिजे, हेही आहे. हे जसं राजाला सांगितलं तसं जी मुलं त्यांच्याकडे शिकायला येतात त्यांनी प्रजेनी पण कसं वागावं ह्याचे पण नियम आणि ह्याचं पण शिक्षण वसिष्ठांनी सर्वांना दिलेलं आहे. म्हणूनच त्यांना किंग मेकर अशी संज्ञा आहे. आणि किंग मेकर म्हणजे काय आहे तर राजांना घडवणं, त्यांची घडवणूक करणं आणि उत्तम राज्य कसं निर्माण करायचं आणि चालवायचं हे सर्व शिक्षण वसिष्ठांनी त्यांना दिलं. इतकंच नव्हे तर हे सर्व शिक्षण झाल्यावर देशाटन असं श्रीरामांना त्यांनी सांगितलं आणि त्यांच्याबरोबर काही मुनी ऋषी हे देऊन संपूर्ण देशाचं फिरून रामचंद्र आलेले आहेत. आता सर्व देश फिरून येणं हे का सांगत असत हे सर्वांनी केलेले अनेक संत बघा की जे त्यांनी काही तप केलेली आहेत, काही शिक्षण घेतलेलं आहे, हे केलं त्या प्रत्येकाने संपूर्ण देश पालथा घातला. रामदास स्वामींनी देखील टाकळीला जे सगळं पुरस्चरण झालं त्याच्यानंतर सर्व क्षेत्र सर्व भारत हा त्यांनी पायी हिंडून पाहिलेला आहे की देशस्थिती काय आहे ते कळावं, आमचा देश काय आहे. राजाला फक्त आपण जो राहतो तेवढाच परिसर माहीत नसावा तर आजूबाजूला काय आहे, प्रत्येक परिसराची वैशिष्ट्य काय आहे ही सगळ्यांना माहिती पाहिजे. आपल्या ह्याच्यामध्ये कुठली तीर्थक्षेत्र आहेत, तिथलं महात्म्य काय आहे, त्याच्या मागच्या कथा काय आहेत, हे सगळं प्रत्येकाने पाहिलं पाहिजे. म्हणजे काय आहे तर या ठिकाणी आपल्या इथे तर तीर्थयात्रा करण्याचं खूप मोठं महत्त्व सांगतं. म्हणजे असं आहे की काशी रामेश्वर ज्याला चारधाम यात्रा असं आपण म्हणतो की या चारधाम यात्रेला जे जे जाऊन येतात त्यांच्या पाया पडण्याचं एक आहे की तिथे जाऊन पडलं की याला आपला नमस्कार पोचतो. ही का प्रथा असेल, हे जाऊन आले म्हणून त्यांच्या कशाला पाया पडायचं. याचं कारण असं आहे की जी तीर्थक्षेत्र आहेत ती प्रचंड ऊर्जा क्षेत्र. आता काशीसारखं अयोध्येसारखे मथुरेसारखे द्वारकेसारखे किंवा अशी जी अनेक गिरनारसारखे दत्तक्षेत्र असतील, शिवाचे क्षेत्र असतील, म्हणजे राम कृष्ण आणि शिव आणि दत्त ही चार दैवत ही भारतीयांच्या मनामध्ये घुसलेली आहे. कारण त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेले वेळोवेळी केलेले धर्मामध्ये केलेले बदल, लोकांच्यासाठी केलेलं काम, संपूर्ण जीवन लोककल्याणासाठी वाहून घेतलेली अशी ही दैवत आहे. मग ज्यांची ही स्वयंभू स्थान असं म्हणलंय की स्वयंभू म्हणजे काय तर कोणी त्यांनी तिथे निर्माण केलेली नाही तर आपोआप निर्माण झालेली असं त्यांनी म्हणलंय. आता अशी आपोआप कशी निर्माण होती, ती कोणीतरी केलेलीच असणार ना. पण ही स्वयंभू आहेत म्हणजे लोकांच्या इच्छेत निर्माण झालेली ती स्वयंभू, कोणा एकाच्या इच्छेने झालेलं स्वयंभू नाही. आणि जेव्हा अनेक लोकांच्या श्रद्धा या ठिकाणी एकत्रित होतात त्यावेळेला त्या श्रद्धेच्या ऊर्जा त्या ठिकाणी असतात. जेव्हा आपण त्या ठिकाणी जातो त्यावेळेला त्या ऊर्जेचा परिणाम आपल्या भावनांवर होतो आणि मग एक ताकद आम्हाला मिळते. म्हणून बघा ना की एक तऱ्हेची शांती समाधान ज्या ज्या वेळेला आपण या क्षेत्रांना जाऊन भेटी देतो त्यावेळेला होतं. आता तसा विचार केला तर एकीकडे म्हणजे हे प्रश्न काही पुढच्या पिढीला पडतात. एकीकडे म्हणे असं म्हणतात त्या म्हणल्या मावशी तुम्ही असं म्हणता, एका वेळेकडे म्हणता की देव सगळीकडे आहे, मग या ठिकाणी कशाला जातात, देव आमच्या ठिकाणी पण. अगदी बरोबर प्रश्न आहे हा, तुमच्या इथे आहे पण इथे फक्त तुमची एकाची श्रद्धा की ज्या वेळेला तुम्ही या तीर्थक्षेत्री जाता कोणाची ओळख न पाळत पण सगळ्यांच्या मनात तो देव असतो. प्रत्येकाच्या मनात असलेला हा जो एक संघटितपणा आहे, ही जी एकात्मता आहे त्याच्यामध्ये आपला अहंकार कमी होतो. कारण मी एकटाच नाही करणार, कारण मी याची पूजा करतो, मी आध्यात्मिक हे करतो, हा अहंकार प्रत्येकाच्या ठिकाणी निर्माण होतो. या अहंकार नाश करायचा असेल तर तीर्थक्षेत्री जायला पाहिजे. अनेक संत सांगतात सामान्यासारखे सामान्य होऊन परमेश्वराचं दर्शन घ्या तर तुम्हाला परमेश्वर दिसेल. आणि तिथे गेल्यानंतर प्रत्येक जण त्या दर्शनासाठीच आलेला आहे, त्यामुळे त्याच्यामधला जो परमेश्वर आहे त्याचं दर्शन आपल्याला मिळतं. समुदायाचं दर्शन जेव्हा होतं त्यामुळे ज्या ठिकाणी सर्व माणसांच्या इच्छेमधनं यासारखी तीर्थक्षेत्र निर्माण होतात त्यावेळेला ते एक आपलं वेगळं महत्त्व तिथे दिसतं आणि मग तो वारसा तिथे निर्माण होतो. जसं विवेकानंदांचं स्मारक हे निर्माण केलं, एकनाथजी रानडेंनी सगळं जीवन त्याच्यासाठी घातलं. कसं निर्माण झालं हो हे, की प्रत्येकाकडनं 1 रुपया त्यांनी घेतला होता, 1 रुपया. असं नव्हतं का त्यावेळेला अनेक धनाढ्य लोक होते भारतामध्ये सुद्धा,
की कोणी इथे तयार होते की मी एकटा सुद्धा हे सगळं स्मारक निर्माण करेन, पण ते त्यांना मंजूर नव्हतं. ते असं म्हणायचे, नाही, मला प्रत्येकाचा सहभाग पाहिजे, म्हणजे प्रत्येकाला असं वाटेल की अरे हे स्मारक निर्माण करण्यात माझ्या इथला कोणातरी भाग आहे. आज सुद्धा आपण जेव्हा कन्याकुमारीला जातो, आपण ते स्मारक पाहतो आणि तिथे ती एक यादी लिहिलेली आहे की कोणी कोणी याला मदत केली. ते पाहिल्यानंतर असं वाटतं की खरंच अरे माझे वडील इथे येऊन गेले, याच्या उद्घाटनाला माझे वडील आले होते, त्यांनी इथे 1 रुपया दिला, म्हणजे माझं कुठेतरी नातं तिथे जोडलं. आज अयोध्येच्या राम मंदिराचं हेच आहे. का देशभर दिवाळी साजरी झाली? कारण प्रत्येकाचा सहभाग आहे. प्रत्येकाला यथाशक्ती यथाभक्ती जिथे द्यायचं तेवढे तुम्ही पैसे द्या. 1 रुपयापासून किती लोकांनी भरभरून दिले, भरभरून दिले. आम्ही एकटे बांधू शकू असे अनेक धनाढ्य पुढे आले, पण मोदीजींना मान्य नव्हतं. ते म्हणले प्रत्येकाचा सहभाग पाहिजे, तरच त्याला असं वाटेल की अरे माझं देऊळ, हा माझा राम इथे आहे. प्रत्येकाच्या मनात राम जागृत होणं, प्रत्येकाच्या मनात कृष्ण जन्मणं म्हणजेच तिथे अयोध्या होऊन निर्माण होणं. आणि हे याच्यामध्ये अपेक्षित आहे. हे तीर्थस्थानांचं महत्त्व आहे. म्हणून देशाटन करायचं, तीर्थाटन करायचं. याच्या निमित्ताने संपूर्ण देशस्थिती काय आहे ही आपल्याला पाहता येते. मग आपल्याला असं वाटतं की एका ठिकाणी आहे की आज सुद्धा आपण म्हणतो की पुण्यासारख्या ठिकाणी आपण राहतो, खरंच आपल्याला वानवा नाही आहे पुण्याला, अजिबात पाणी नाही. आपल्या इथे 24 तास पाणी आहे. म्हणजे पुणेकर आले तर पुणेकर पाणकोंबडे आहेत असं अनेक ठिकाणी आहे. म्हणजे तुळजापूरला जायचं होतं, अशाच आमच्या एक परिचयाचं कुटुंब तुळजापूरला जायचं, तिथे जागा नाही म्हणून सोलापूरमध्ये एका हॉटेलमध्ये राहिले. त्यांनी विचारलं की तुम्ही कुठून आलात? म्हणजे पुण्याहून आलो. त्यांनी सांगितलं अरे तो वरचा नळ टाकीचा अर्धा बंद कर. ते म्हणले असं का? त्यांनी विचारलं हे काय आहे असं? नाही, हे पाणकोंबडे लोक आहेत म्हणजे, ते भयंकर पाणी वापरतात, त्यामुळे नळ अर्धा कर, कमी पाणी वापरू दे त्यांना. म्हणजे खरंच नाही आहे, पण आज थोडंसं पुण्याच्या बाहेर गेलं तर खरंच इतकी पाणी टंचाई आहे की त्याची आपल्याला कल्पना पण नाही. आज राजस्थानसारख्या ठिकाणी, शेगावसारख्या ठिकाणी, जळगावसारख्या किंवा विदर्भामध्ये, वऱ्हाडामध्ये सुद्धा 6-7 दिवसातनं, 15 दिवसातनं एकदाच ते सुद्धा टँकर पिण्याचं पाणी भरून ठेवलं. कसे वापरत असतील पाणी ते, पण तिथे गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. जेव्हा आपण तिथे जातो ना त्यावेळेला आपल्याला कळतं. त्यामुळे कुठल्याही निमित्ताने जातो म्हणून ही देशस्थिती प्रत्येकाने पाहिली पाहिजे. मग माझ्या देशाला सारे देश बांधव माझे बंधू आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या प्रतिज्ञेतलं एक वाक्य तरी आपल्याला कळतं. म्हणून तिथे जायचं आणि हे गुरुनी सांगितल्यावर त्याची आज्ञा पाळायची, म्हणून ते केलं जातं. नाही तर जा म्हणणार आत्ता मला वेळ नाही आहे, मला आत्ता रजा नाही आहे, आत्ता मी कुठे येऊ, कधी येऊ, कसं येऊ, हे येतच नाही. गुरुनी सांगितलं की ऐकायचं. तसंच राम देशाटन करून आले. सगळी परिस्थिती पाहतायत की कोणामध्ये सामर्थ्य नाही, सगळीकडे ऋषींच्या हत्या होत आहेत, सगळे व्यापार अर्धे बंद पडलेले, लूटमार चालले, सगळे राक्षस माजले, यज्ञयागाचे विध्वंस होत आहेत, अनेक लोकांना मारून टाकले जात आहे. एका दहशतीखाली सगळं आर्यावर्तातले राजे सगळे दहशतीखाली वावरतात, हे सगळं डोळ्यांनी पाहिलं. आणि याला मी काय करू हा प्रश्न पडला की माझ्या ठिकाणी मी एवढं सगळं शिकलोय, माझ्या ठिकाणी एवढा पराक्रम आहे, मी या पराक्रमाचं काय करू हा प्रश्न त्यांना पडलाय की कशासाठी माझं जीवन. आणि अतिशय निराश झाले. म्हणजे संपूर्ण अयोध्या अत्यंत समृद्ध अशी नगरी होती आणि त्याच्यामध्ये उतारवयात झालेला हा राजपुत्र आणि तिथे काय तोंडला चवण्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला, पण ही स्थिती पाहिल्यावर माझ्या ह्याचा काय उपयोग आहे हा प्रश्न त्यांना पडला आणि एक वैराग्य आलं त्यांना. हे आल्यानंतर गुरुजींना प्रश्न विचारला, वसिष्ठांना कळलं की हे आहे आणि मग त्यांनी त्यांना आत्मज्ञान दिल्याचा उपदेश केला की त्याला योग वसिष्ठ असं पुढे नाव पडलं, की त्याच्यातनं आत्मज्ञानाचा परिचय करून दिला की तू तुझ्या मनाला विचार, स्वतःचं मन हे काय आहे, आणि त्या याने आणि मग पुन्हा उत्साहाने रसरसलेला असा पुन्हा राम निर्माण झाला. आणि नेमकं त्या तरी तो अजून नीट पुढे स्पष्ट झाला नाही की मी काय करायचं, आणि त्यावेळेला हे आत्मज्ञान प्राप्त करून दिलं वसिष्ठाने. आणि त्याच वेळेला विश्वामित्र हे दरबारामध्ये येत आहेत आणि दशरथाला असं सांगतात की मला तुझा राम दे. आधी सगळे हो म्हणतात, मी तुझं हे करीन ते करीन, पण पुत्र मोह दशरथाचा आड येतोय आणि मग तो
कुरकुरतोय थोडासा, नको राम खूप लहान आहे आणि रावणाचे राक्षस हे करतात त्यामुळे तो बी येतो. विश्वामित्र म्हणले मला तू नकोय, मला फक्त राम. त्यांनी लक्ष्मणाला पण मागितलेलं नाही. पण जिथे राम तिथे लक्ष्मण कसं जातो एकाला पण पाहिजे. आणि मग राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र निघाले आहेत. ते इतके आतुर झाले आहेत कारण त्यांना ही सगळी परिस्थिती पाहवत नाही आहे आणि त्यांना माहिती आहे की रामाची जन्म हा रावण वधासाठीच घडवून आणलेला आहे आणि त्याच्या ठिकाणी पराक्रम आहे. विश्वामित्रांच्याकडे कृशाश्व नावाचे मुनी आहेत आणि त्यांच्या दोघी पत्नी जया आणि सुप्रभा या नावाच्या. आणि या दोघींनी रावण वधासाठी 40 तऱ्हेची अत्यंत संहारक अशी अस्त्र निर्मिती त्यांनी केली आणि ही सर्व अस्त्र त्यांनी विश्वामित्राला दिले, त्यांना शिकवले आणि त्यांना असं सांगितलंय की जो जितेंद्रिय आहे म्हणजे जो संयमी आहे अशा पराक्रमी तरुणालाच ही अस्त्र तू दे की जो रावणवध घडवून आणे. म्हणजे बघा ज्यांनी निर्माण केली त्यालाही काळजी आहे की संयमी माणसाच्या हातात ती अस्त्र पडली पाहिजे. अतिरेक्यांच्या हातात अस्त्र पडून उपयोग नाही. आज नेमकी उलट परिस्थिती. जे रक्षण करतात त्यांच्या हातात आज शस्त्र कमी, मग त्यांना जी बुलेट प्रूफ जॅकेट पण नाहीये अशा ह्याच्यामध्ये यांचा सामना हे लोक करतात. पण अतिरेक्यांच्या हातात सर्वात आधुनिक शस्त्रांचे. आता त्यांना टिपूनच मारायचाच फतवा यांनी मोदींनी काढल्यामुळे या 10 वर्षात बरेच दहशतवादी मारले गेले. त्यामुळे या दंगली तरी नाही, पण तेव्हाच्या आधीची परिस्थिती हीच आहे. हे आपल्याला आज काय दर्शवतं म्हणजे हा जो भाग आहे याचं आचरण करणं किती गरजेचं आहे. हा मुद्दा आजच्या काळाला किती लागू पडतो की संयमी जे आहेत म्हणजे जी योग्य व्यक्ती आहे त्यांच्या हातातच ही शस्त्र पडली पाहिजे. आणि जर योग्य नेता असेल तर तो अशाच्या हातात शस्त्र देईल आणि तशाच तऱ्हेच्या आज्ञा देईल. ते सर्जिकल जो प्रयोग मोदींनी केला की 300च्या 300 तळ उडवून टाकले जाऊन आणि स्वतः तिथे उपस्थित होते. जो उत्साह येतो ना ते की नेता खरंच असा असला पाहिजे आणि त्यांच्या पुढे संस्कार हे रामाचे आहे ते करतात. हा जो भाग आहे ना आणि म्हणून अशा तरुणांच्या शोधामध्ये यज्ञ रक्षणासाठी मला पाहिजे असा शोध घेत ते हिंडतात आणि रामाची मागणी करतात. ते इतके अधीर झालेत की यांना मी कधीही सगळी अस्त्र देऊ की काही थोड्या अंतरावरती तमसा नदी आहे अयोध्येच्या पासून. तर तिथे त्या तीरावर त्याच दिवशी संध्याकाळी गेल्यानंतर त्यांनी बला अतिबला विद्या राम लक्ष्मणांना त्यांनी दिल्या आणि त्यांनी सांगितलं की या विद्या म्हणजे काय. तर या विद्या अशा आहेत की याच्यामुळे युद्ध करताना जो योद्धा आहे की त्याला भूक लागू नये, कुठल्याही शारीरिक अडचणी त्याला येऊ नये, त्याला सतत तो अखंड सावधान राहील, त्याचं डोकं सतत काम करत राहील कारण जखमा झाल्या हे झाल्या असावध राहिला तर शत्रू त्याचा हे घेईल घास घेईल आणि त्याच्या जवळ कोणी फिरकू शकणार नाही. अशा तऱ्हेच्या त्या विद्या होत्या बला अतिबला या विद्या त्यांनी प्रथम त्यांना दिल्या आणि नंतर अशा मार्गाने त्यांना मुद्दाम दिले की जिथे त्यांना हे उद्ध्वस्त झालेले सगळे प्रदेश दिसतील. आणि मग ते विचारतात, प्रश्न पडलेत रामचंद्रांना की हा असा सगळा भकास ओसाड का आहे. मग सांगितलं त्यांनी की हे देश कसे आहेत, इथे त्राटिका ही जी राक्षसीन आहे ती आणि तिचे जे दोन्ही पुत्र आहेत मारीच आणि सुबाहू, तर हे सगळे या लोकांना त्रास कसे देतात, त्यामुळे व्यापार कसा बंद पडलाय, ते ऋषींना कसं मारतात, हे यज्ञाचा विध्वंस कसं करतात, यज्ञ सुरू केला की अनेक तऱ्हेची हाडं रक्त मांस अशासारख्या अत्यंत अशुद्ध किंवा वाईट गोष्टी या त्याच्यामध्ये ते कसे टाकतात, तो यज्ञ कसा उधळून लागतात हे सांगतात. आणि त्याच वेळेला त्राटिका ही कोणीतरी आली, ती नरमांस भक्षण करणारी ही आहे. हे नरमांस भक्षण करणारे हे जे राक्षस आहेत त्याला वाल्मिकी पिशिताशन असा व शब्द वापरतात की पिशिताशन म्हणजे काय आहे की पशु जसे मांस खातात तसे माणसं खाणारे असे हे पिशिताशन म्हणजे नरमांस भक्षक असे हे आहेत की त्यांना खाऊ नये. आणि असे ज्यांना खाऊन टाकलेत अशा अनेक ऋषींच्या हाडांचा डोंगर विश्वामित्रांनी रामाला दाखवला आणि या त्राटिकेला तू मार असं ते सांगतात. कधी मग खूप उत्तम वर्णन करतात की सोडरे सायका मार ही त्राटिका रामचंद्र, की त्यासाठी त्यांनी कार्मुक धनुष्याचा झोड झणी कार्मुका सोडरे सायका मार ही त्राटिका रामचंद्र असं ते म्हणतात. तर धनुष्य सुद्धा यासाठी कुठला वापर हे पण ते सांगतात की कार्मुक. वास्तविक रामाचं धनुष्य हे कोदंड आहे, पण जेव्हा ते कार्मुक हा शब्द वापरतात ताडाच्या झाडाच्या लाकडापासून जे बनवलं जातं त्याला कार्मुक धनुष्य असं म्हणतात.
आणि ते त्या धनुष्याने त्राटिकेला त्यांनी मारायला सांगितलं. सर्वात श्रेष्ठ धनुष्य हे वेतापासून बनवलेलं, ज्याला कोदंड असं आहे. आणि सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण आहे तर श्रीराम आहे, म्हणून त्यांचं धनुष्य हे कोदंड आहे. जे अनेक मेलेल्या प्राण्यांना ज्यांना शिंग आहे त्या शिंगापासून जे धनुष्य बनवलं जातं त्याला शारंग धनु असं म्हणतात, की जे विष्णूच आहे, म्हणून त्याला शारंग धर असं म्हणतात. अशी अनेक वेगवेगळ्या तऱ्हेची जी पोलादी धातूंपासून बनवणारी सुद्धा जी शस्त्र आहेत, धनुष्य आहेत, ते शिवधनुष्य आहे, की जे जनकाच्या ठिकाणी होतं आणि म्हणून ते जड होतं, म्हणून ते गंधलेलं होतं. आणि त्या धनुष्याची सुद्धा विशिष्ट रचना होती. तो आता आपला बोलण्याचा विषय नाही आहे, पण बोलण्याच्या याच्यात एक सहज माहिती म्हणून हे सांगितलं. म्हणून कार्मुक धनुष्याने त्राटिकेचा एकाच बाणामध्ये तिने पहिले तिचे दोन्ही हात ओढवून टाकलेले आहेत आणि मग तिला एका बाणामध्ये मारलंय. आणि मग ही सर्व शस्त्र आणि अस्त्र ही रामांना त्यांनी त्याच्या उपसंहारासह दिलेली आहेत. तर ही सगळी शस्त्र जी दिली त्याच्यात त्यांनी काय काय दिलं तर त्यांनी अनेक 5 चक्र त्यांनी दिलंय. मग त्याच्यामध्ये दंडचक्र आहे, वज्रचक्र आहे, इंद्रचक्र आहे, अशासारखी चक्र ही त्यांनी दिले. आणि मग ही चक्र म्हणजे काय आहे तर मोठा आरा आहे आणि त्याला खूप असे अत्यंत खूप मोठे धारदार असे दाते आहेत, की ते सोडल्यानंतर किंवा माणूस म्हणतो की जसं सुदर्शन चक्र आपल्याला मिळते ते सुद्धा याच्यामधलंच आहे, की ते गोड फिरवून त्याला सोडायचं आणि मारायचं. तसं आहे की अनेक पाश त्यांनी दिलेत, की वरुण पाश आहे, तसे 3 पाश हे त्यांनी त्याला दिले. नंतर खड्गयुद्ध, वज्रयुद्ध, व्यूहयुद्ध यासारखे 5 युद्ध प्रकार त्यांनी त्यांना शिकवलेले आहेत. मोदकी आणि शिखरी नावाच्या गदा त्यांनी त्याला दिलेल्या आहेत. नंदक नावाचं उत्तम खड्ग हे या दोघांना त्यांनी विश्वामित्रांनी दिलेले. अनेक तऱ्हेची अस्त्र जी सर्व त्यांच्याकडे जयाजू प्रभावाने दिली. मग त्याच्यामध्ये त्यांनी शैवास्त्र दिलेलं आहे, इंद्रास्त्र दिलं आहे, रौद्रास्त्र दिलेलं आहे, वज्रास्त्र दिलं आहे, वायव्यास्त्र आहे, मानवास्त्र आहे, त्याच्यानंतर ऐशिकास्त्र म्हणून जे आहे, पर्वतास्त्र आहे, पर्जन्यास्त्र आहे, आग्नेयास्त्र आहे, अशी कितीतरी 40 प्रकारची अस्त्र त्यांनी दिले. नंतर प्रशमन किंवा प्रस्वापन म्हणजे शमन करणारी अशी आहे, की जर एखाद्या योद्ध्याला खूप जखमा झाल्या असतील तर त्याचं शमन करणं, कारण ज्या वेळेला हे करतो त्यावेळेला शरीरात देखील उष्णता निर्माण होते. अग्नेयास्त्रासारख्या अस्त्राने उष्णता निर्माण होते, ती शमन करण्यासाठी प्रशमनासारखी आहे. दुसरं म्हणजे मोह घालण्यासाठी मोहनास्त्र आहे. गांधर्वास्त्र आहे, की ज्यामुळे त्या गांधर्वास्त्रामुळे संभ्रमास्त्र आहे, की त्यामुळे माणसाच्या मनामध्ये भ्रम निर्माण होतो शत्रूच्या सैन्यात, आणि तो भ्रम झाला की त्यांना वाटतं की आपल्या बरोबरचे आपली माणसं नाही आहेत, तो शत्रूच आहे असं म्हणून आपल्यातच लढून ते मारतात. याच गांधर्वास्त्राचा प्रयोग ज्या वेळेला इंद्रजिताचा वध झाल्यानंतर रावण हा अत्यंत चिडतो आणि भयंकर युद्ध करतो, सगळ्या वानरांच्या मध्ये पळापळ होते आणि ते रामांकडे येऊन म्हणतात की आम्हाला वाचवा आता. आणि त्यावेळेला गांधर्वास्त्राचा प्रयोग हा रामांनी केलेला आहे. आणि त्यावेळेला लोकांना असं दिसलं की राम एकटेच तिथे उभे आहेत, गांधर्वास्त्र सोडलंय आणि शत्रूच्या याच्यामध्ये जे सगळे केले तर ती लोक त्यांना असं वाटतंय की आपल्याशी जो शेजारी उभा आहे तो रामच आहे, म्हणून ते सगळे लोक आपापल्यातच लढून ते मेले, यांना त्यांना मारण्याची गरज बसली नाही. त्यावेळेला त्यांनी गांधर्वास्त्राचा प्रयोग केलाय. तर आग्नेयास्त्राचा प्रयोग त्यांनी खरकृष्णाच्या वेळेला जे युद्ध केलं त्यावेळेला आग्नेयास्त्राचा वापर त्यांनी केला. म्हणजे अशी त्यांनी कुठली, हा सुद्धा एक खूप मोठ्या अभ्यासाचा विषय आहे की रामांनी जी जी युद्ध केली ती स्वतःसाठी केली नाही तर लोकांची पीडा हरण करण्यासाठी केली. आणि त्यावेळेला कुठल्या अस्त्रांचा वापर त्यांनी केला तर इंद्रास्त्र आणि रौद्रास्त्र हे कुंभकर्णाला मारण्यासाठी त्यांनी त्या 2 अस्त्रांचा वापर केलेला दिसतो. अशा खूप गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर ही सर्व विद्या ही विश्वामित्रांनी केली. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट विश्वामित्रांनी केली की नेमका मार्ग हा जो दाखवला त्याने तर तो कुठला तर रामाच्या मध्ये ध्येयाचं बीज रोवण्याचं काम विश्वामित्रांनी केलं. तर हे कुठलं काम त्यांनी केलं तर हे काम नेमकं होतं की हे जात आहेत त्यांनी अनेक कथा या राम लक्ष्मणांना सांगितल्या, की ह्या सगळ्या दिवसा सगळीकडे हिंडतात, प्रदेश सांगतात, प्रदेशांची माहिती सांगतात आणि त्याचबरोबर त्यांना कथा सांगतात. गंगावतरणाची कथा त्यांनी सांगितली आणि त्याला ते असे म्हणतात की रामा तुमच्याच आधीच्या पिढीमध्ये की तुमच्या पिढीमध्ये हा गुण आहे की चिकाटी,
चिकाटी, संयम, लोकांच्यासाठी काम करण्याचा, लोकरंजन करण्यासाठी, त्यांच्यासाठी त्यांच्या पीडा नाहीसा करण्यासाठी, सर्व सुविधा पुरवण्यासाठी तुमच्या मागच्या पिढीने किती काम केले. तर 3 पिढ्या हे काम गंगावतरण, गंगेचे संपूर्ण जी उत्तर वाहिनी होती तिचा प्रवाह वळवून दक्षिण वाहिनी करून इकडे खाली सर्व देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी गंगेचं हे जे मोठं काम केलं की गंगा इकडे आणली, की ती 3 आहेत की जे सगळ राजांनी ती कल्पना मांडली. आणि नंतर मग त्याचा जो नातू अंशुमान, दिलीप आणि भगीरथ या तिघांनी मिळून ही काम केलं. तर हे काम कसं केलं ते की कामविकार सुद्धा संयमित कसा ठेवायला पाहिजे यासाठी कामदहनाची कथा ही त्यांनी तिथे सांगितलेली दिसते. दुसरी गोष्ट म्हणजे की गंगावतरणाप्रमाणे अनेक गोष्टी त्यांनी सांगितली, की अहल्याची कथा त्यांनी सांगितली की कामविकार कसा ताब्यात तुम्ही ठेवायला पाहिजे. वामनाची कथा सांगितली की बलीचं त्यांनी पादाक्रांत कसं केलं बलीला, की ती जी क्रांती कथा आहे ती त्यांनी सांगितली. अशा अनेक कथा त्यांनी सांगितल्या की जेणेकरून हे सर्व राजपुत्रांच्या मध्ये कुठलेही दुर्गुण येऊ नयेत, की एक सत्ता सामर्थ्य आल्यानंतर त्यांच्यामध्ये एक प्रकारचा मद निर्माण होऊ नये, कुठल्याही दुर्गुणांचा लेश सुद्धा या तरुण राजपुत्रांमध्ये असू नये. तर लोकांचं काम करण्यासाठी कटिबद्ध करून कसं घडवायचं याचा एक उत्तम आदर्श वस्तुपाठ विश्वामित्रांनी इथे दिलेला दिसतो. हे सगळं ते पाहतायत आणि रामांशी असं बोलतात, ते प्रश्न विचारतात. तर हडाचा डोंगर ते दाखवतात आणि ते असं म्हणतात रामांना की रामा, मला ही लोकांची दुरवस्था पाहावत नाही, की सतत यज्ञयागांचा विध्वंस होतोय, ऋषीमामींना मारून टाकलं जातोय, जे काही आपले आहे ते सगळं काढून टाकलं जातंय, आपल्या संस्कृतीचा हा विनाश होतोय, की जी जीवनशैली आदर्श आहे, लोककल्याणासाठी जी गोष्ट आहे ती इथे होऊ शकत नाही आणि हे मला पाहवत नाही. मला अतिशय दुःख होतं. पण मग हे कोणी करायला पाहिजे. त्याच वेळेला झटकन विश्वामित्र असं म्हणतात की खरं म्हणजे रामा, तुमच्यासारख्या क्षत्रिय राजकुमारांचं हे काम आहे की तुम्ही क्षत्रिय आहात, तुमचा हाच खरा धर्म आहे की तुमचं धनुष्य त्यासाठी, तुमचा पराक्रम यासाठी आहे, अर्थांची पीडा दूर करण्यासाठीच तुमचा जन्म आहे. तुमचं धनुष्य, तुमचा पराक्रम हे अर्थांची पीडा नाहीशी करण्यासाठी आहे. क्षत्रिय धर्म वेगळ्या तऱ्हेने विश्वामित्र रामलक्ष्मणांना सांगू इच्छितात आणि त्यामुळे एका त्राटिकेच्या बदाने किंवा यांना हे अस्त्र दिल्यामुळे या रामचंद्रांच्या मनामध्ये अनेक कथा सांगून त्यांच्या मन जी आहेत ती त्यांनी तयार केली की उत्तम राजा कसा ह्याच्यातनं निर्माण व्हावा. आणि याच्यामधनं रामांच्या ठिकाणी जे गुण आहेत ते पाहतायत, रामलक्ष्मणांच्या ठिकाणी ते पराक्रम त्यांचा पाहतायत. आणि याला जर या हिऱ्याला जर पैलू पाडले तर हा युगायुगांचं दैवत बनू शकेल. ही तळमळ खुद्द रामांच्या वातापित्यांना नाहीये, पण ती तळमळ आहे विश्वामित्रांना. आणि म्हणून ते हे सगळं सांगतायत. त्या ठिकाणी रामांच्या मनात हे ध्येय बीज पडलेलं दिसतं. मग नंतर जेव्हा ते पुढे येतात, एवढं करून विश्वामित्र थांबले नाहीये. यज्ञाचं रक्षण झाल्यानंतर मिथिलेला ते घेऊन जातात. ते असं म्हणतात की तिथे जनकाच्याकडे एक धर्मयज्ञ होतो आहे आणि त्या निमित्ताने आपल्याला तिथे जायचं आहे. जनकाकडे एक शिवधनुष्य आहे आणि ते तुम्ही पाहावं असं माझी इच्छा आहे. म्हणून ते आपल्या ऋषीमुनींच्या बरोबर घेऊन मिथिलेला जातात. मिथिलेला गेल्यानंतर जनक राजा खूप मोठं स्वागत करतो आणि तो या दोघा तरुण राजपुत्रांना पाहतो आणि तो म्हटला की हे कोण आहे. विश्वामित्र त्यांचा परिचय करून देतात की हे अयोध्येचे राजकुमार आहेत आणि यांना तुझ्याकडचं धनुष्य पाहायचं आहे. लक्षात घ्या, त्यावेळेला स्वयंवर नाही आहे, स्वयंवर आधी आहे. त्याच्यामध्ये कुठलाही राजकुमार हा शिवधनुष्य उचलू शकलेला नाही. आणि मग कोणी जिंकला नाही तर सीतेचा विवाह कसा होणार. म्हणून मग सगळे राजे संतापलेत आणि त्यांनी मिथिलेला वेढा घातला आणि पुढे काही होऊ शकत नाही म्हटल्यावर या राजाला मदत करण्यासाठी देवांनी आपलं सैन्य घेऊन तो वेढा उठवला. हे आधी होऊन गेले. त्यानंतर विश्वामित्र येतात आणि त्यावेळेला या धर्मयज्ञाच्या निमित्ताने असलेली काही लोक की हे पाहण्यासाठी साहजिकच तिथे त्यांच्या दरबारातले, जनक राजाच्या दरबारातले जे मुख्य लोक आहेत ते आहेत. खुद्द सीता आहे, जनक राजा आहे, विश्वामित्र आहे, बाकीचे जे गौतम ऋषींचे पुत्र शतानंद हे मिथिलेचे कुलपुरोहित आहेत तेही तिथे आहेत. ते सगळे आल्यानंतर ते असं पाहता आहेत आणि रामांना ते सांगतात की बाबा रे, हे धनुष्य पाहिजे, तुमची इच्छा आहे. तर विश्वामित्रांनी परवानगी दिल्यानंतरच राम जातात.
त्या याला एक फेरी घालतात, प्रदक्षिणा घालतात आणि ते धनुष्य उचलतात, प्रत्यंच्या लावायला जातात तर ते काढपट मोडतात. असे त्या शिवधनुष्यभंगाची कथा ती आहे. त्यामुळे स्वयंवरात आले, मग त्यांनी गेले हे म्हणले, हे वाल्मिकी रामायणात नाही, ही कथा वाल्मिकी रामायणात नाही. आता अशी कोणती गोष्ट त्याच्यामध्ये होती की ज्यामुळे राम उचलू शकले आणि बाकीचे नाही उचलू शकले? कारण नुकतेच विश्वामित्रांनी त्यांना सर्व अत्याधुनिक यंत्रांची, अस्त्रांची माहिती दिली होती. त्यामुळे कशा पद्धतीने, जसं मी सांगितलं की कार्मुक सांगितलं, शारंगार सांगितलं, याच्यामध्ये वेतापासून बनवलेल्या या सगळ्या गोष्टींची सांगितल्यामुळे कशा तऱ्हेचे धनुष्य बनवले जातात ही माहिती रामाने दिली. की धनुष्य सुद्धा बनवताना बरोबर जे धनुष्य भिवयांसारखा आकार त्याचा आणि मध्यभागी जे आहे की तिथे ज्याला आजच्या बिजागिरीसारखा भाग त्याच्यामध्ये असायचे की ते मोडून ठेवता यायचं, दुमडून ठेवता येतं. जसं आज आपण ज्याला फोल्डिंग टेबल्स म्हणून किंवा आज फोल्डिंग बेड, आज सगळं फोल्डिंगचा जमाना आहे कारण घरं लहान आहेत त्यामुळे फोल्डिंग करून जागेला ठेवलं, पाहिजे तेव्हा काढलं ठेवलं. तसं धनुष्य आहे. म्हणून कुठल्याही ऋषींच्या आश्रमात जाताना प्रत्यंच्या उतरून धनुष्य मोडून तिथे ठेवायची ही प्रथा होती, कारण धनुष्य तयार करून जाणं हा ऋषींचा अपमान होता. त्यामुळे आणि ती गोष्ट रामांना माहिती होती आणि म्हणून ती पाहिल्यावर त्यांना ती कळ सापडली. ते धरल्यावर धनुष्य उचलतात ही त्याच्यामधली गोष्ट होती. हे खूप साधा तत्वज्ञान आहे जी आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे एक छोटा विनोदाचा भाग त्याच्यामध्ये आहे की आज कुठेही आपण देतो की सगळीकडे अत्याधुनिक यंत्रणा आपल्याकडे आहे की पुण्यामध्ये पण येईल की आज आता मेट्रो सुरू झाली आहे, अनेक शहरांमध्ये मेट्रो सुरू होत आहे. तसंच दिल्लीमध्ये सुद्धा की जर तुम्हाला विमानाने परदेशात जायचं असेल तर किंवा अंतर्गत आपल्या शहरांमध्ये जायचं असेल तर त्याला डोमेस्टिक आपण असं म्हणू, असे दोन भाग त्याच्यामध्ये आहेत. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी बाहेरून यायला त्यामध्ये रेल्वे स्टेशनपासून तिथपर्यंत जायचं असेल तर मेट्रोसारखी एक अत्यंत सुसज्ज अशी गाडी तिथे आहे, रेल्वे गाडी. मग त्या तिथे अनेक तऱ्हेच्या सुविधा आहेत की मग हात धुण्यासाठी बेसिन्स आहेत, हे आहेत ते आहेत, पण त्याला नळ नाही. तर तिथे अशी कल्पना आहे की कुठे काही बेसिनमध्ये टाळे वाजवले की पाणी पडतं, दुसऱ्या ह्याच्यामध्ये नुसतंच वाकून बघितलं की पाणी पडतं. तर त्याच्यामध्ये झालेली गंमत आहे की ज्या वेळेला काही आपल्यासारखे ज्येष्ठ नागरिक पहिल्यांदाच गेलेले असतात, त्यांना माहीत नसतं. मग त्यांना कळतच नाही की आता मी काय करू म्हणजे पाणी पडेल. आपल्याला नळ सोडून पाणी पडतं एवढंच माहिती असतं. म्हणजे सांगितलेली गोष्ट ती म्हणली की एक ग्रस्त म्हणले की आम्हाला पाणी येत नाही आहे, पाणी येत नाही तर आम्ही तक्रार कुठे करू. मग गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते म्हणजे नाही इथे टाळ्या बिळ्या देत. त्यांनीच म्हणले आम्ही सगळीकडे टाळ्या वाजून पाहिलं, पाणी काही येईना. तर त्याच्यामध्ये गोष्ट अशी होती की ते साधं बेसिन होतं. जसं आज आपण पाहतो अनेक कार्यालयांमध्ये सुद्धा जिथे बसवले की ती जी कळ आहे ती उभी केली की पाणी पडतं, खाली केलं की बंद होतं. ते साधं असल्यामुळे त्यांना ते समजलं नाही. त्यांनी वापरून पाहिलं, हे करून झालं, टाळ्या मोजून झाल्या, माहीत नाही. पण ही जी अत्याधुनिक यंत्रणेचं जर माहीत नसलं तर आपल्याला ते काही समजत नाही. बरं कोणाला विचारायचं म्हटलं तर आपल्याला वाटतं अगो बाई आता एवढं झालं तरी यांना एवढं कसं माहिती नाही असं कोणीतरी म्हणतो, म्हणून त्याची आपल्याला लाज वाटते, म्हणून आपण विचारत नाही आणि आपण तसंच बसतो. तीच गोष्ट इतरांची त्यावेळेला राजकुमारांची होती आणि रामांना हे सर्व अत्याधुनिक त्या काळची अत्याधुनिक असलेली अस्त्रशस्त्र माहीत असल्यामुळे ते शिवधनुष्य उचलू शकले. आणि अत्यंत जुनं होतं, वापरलं गेलं नसल्यामुळे जसं आपण म्हणू कुठलंही यंत्र सतत जर चालू राहिलं तर ते स्मूथली चालतं, नाहीतर ते गंजतं. तोच पद्धत झाल्यामुळे ते मग हा त्याच्या मागचा भाग आहे. आणि अशा तऱ्हेने एक बीजारोपण, ध्येयाचं बीजारोपण विश्वामित्रांनी रामांच्या ठिकाणी केलं आणि शेवटपर्यंत ते रुग्णाचं. हे ऋषी आणि हे कसे होते बघा की मिथिलेत येऊन हा पण जिंकल्यामुळे राम सीतेंचा विवाह त्यांनी तिथे करून दिला. या गोष्टीतनं काय काय साधलं त्यांनी की त्राटिकावध किंवा यज्ञरक्षण याच्यामधनं या राक्षसांचं पारिपत्य करणारा तरुण वर्ग हा निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकांना हा एक दिलासा मिळाला की अरे कोणीतरी यांचं पारिपत्य करणार आहे, की जे रावणाची दहशत होती त्याला कुठेतरी छेद बसला. दुसरी गोष्ट अशी की त्राटिकेमुळे जे सगळे रस्ते बंद झाले होते तिथे जो सगळा उजाड झालेला होता, विकास झाला होता, तो प्रदेश पुनर्वसनासाठी योग्य झाला. तसंच या तरुणांचं प्रत्यक्ष इंद्राने येऊन कौतुक केलं होतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये जोश निर्माण झाला.
अयोध्येच्या या तरुण जे राजपुत्र होते त्यांना सुद्धा त्यांच्या पराक्रमाला, त्यांच्या शौर्याला एक वेगळा दृष्टिकोन मिळाला की माझं क्षत्रियपण नेमकं काय आहे. क्षत्रिय धर्माचा एक वेगळा अर्थ त्यांना सांगितला. आणि जनक आणि अयोध्या यांचे जे राज्य आहे की दशरथ हा थोडा आध्यात्मिक आहे आणि जास्त ऐहिक आहे, म्हणजे स्वातंत्र्य आहे किंवा सामर्थ्य आहे, पराक्रम आहे. तर जनकाकडे पराक्रम पण आहे आणि आध्यात्मिकता पण आहे. तर या दोघं जे समानशील आहेत की यांना एकत्र आणण्याचं मोठं काम की त्यावेळची दोन ही महत्त्वाची कुळं की जनकाचं कुळ आणि दशरथाचं कुळ, या दोघांना विवाहबंधनाने एकत्र आणून संघटन करायचा एक मोठा प्रयत्न विश्वामित्रांनी केलेला दिसतो की ज्याचा पुढे रामांना हा एक राष्ट्रसंघ निर्माण करायला मदत झाली आहे. तो भाग आपण शेवटच्या दिवशी विस्ताराने पाहणार आहोत. आज या ठिकाणी आपण थांबतो आणि आता याच्यानंतर आपण सोमवारी भेटू आणि त्या दिवशी पती पत्नींचा नातेसंबंध आणि बाकीचा भाग त्या दिवशी आपण पाहू.